आज जे सेशन होत आहे की स्त्री सशक्तीकरण आणि महिलांना होणारे जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचारांसंदर्भात त्याला वाचा कशी टिकावी आणि स्त्रियांनी आपले हक्क आणि अधिकार या संदर्भामध्ये कसं जागृत करावं, आपल्याकडून त्या संदर्भामध्ये ज्या नर्सेस आहेत, परिचारिका आहेत, त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि फार मोठ्या महिला डॉक्टर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन होतं. नेमकं काय सांगा? सगळ्यात आधी तुमचे आभार की मला ह्या विषयावर आपण बोलायला विनंती केली आणि मुंबई ऑब्स्टेट्रिक गायनेक सोसायटीच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातल्या महिलांना इतकं म्हणजे आपण एक दुसरं नाव आहे अबला, हे आपण अबला नसून ही एक सबला आहे हे सांगण्याचं कार्य करत आहोत. आणि ह्या अबलेला जशा रीतीने आपल्याला आत्ताच झालेल्या कोलकाताच्या हॉरिबल इन्सिडन्सचं एक विटनेस आहे की हे किती कुठल्या स्तरावरती अशा तऱ्हेचा व्हायलन्स होऊ शकतो. तर त्या पर्टिक्युलर महिलेनी आपल्या वर्कप्लेसमध्ये ती एक महिला आहे म्हणून असे अनेक अत्याचार सहन केले आणि हे अनेक महिला स्वतः सहन करतात, बोलत नाहीत आणि हे त्याला वाचा फुटावं ह्याच्यासाठी आम्ही असा एक कार्यक्रम केला. आमच्या येथील सर्व ज्या डॉक्टर्स आहेत म्हणजे आमच्या MOGSचे इतर आमचे कमिटी मेंबर्स आहेत, सिनियर पास्ट प्रेसिडेंट्स आहेत, ह्या सर्वांनी आम्ही असा उपक्रम केला आहे की असा हा आमचा दुसरा प्रोग्राम आहे. आणि 25 तारखेला 25 नोव्हेंबरला किंवा 25 से नो टू व्हायलन्स ग्लोबल अगेन्स्ट व्हायलन्सचा डे साजरा केला जातो. त्यावेळेला अजून एक आम्ही तिसरा कार्यक्रम करणार आहोत. आमच्या संस्थेचे 2500 मेंबर्स आहेत आणि ह्या सर्वांना आम्ही अशा तऱ्हेने विनंती केली आहे की आपापल्या आजूबाजूचे पेशंट्स असतील, स्टुडंट्स असतील, नर्सेस असतील, हॉस्पिटलचा स्टाफ असेल, या सगळ्यांना तुम्ही जागरूक करा की आज आपल्याला जे काही अत्याचार सहन करायला लागतो आहे हा अत्याचार सहन करून गुमान गप बसू नका. त्या अत्याचाराला वाचा फुटलीच पाहिजे. आम्ही ज्या क्षणी कोलकाताचा इन्सिडन्स झाला त्या क्षणी आमचे MOGSचा प्लॅटफॉर्म आणि आमचे सर्व कमिटी मेंबर आझाद मैदानावर जाऊन मोठं तेथे प्रोटेस्ट केला की या निर्भयाला जस्टिस मिळालाच पाहिजे. आणि आम्ही खास करून गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे हा विषय आम्हाला जास्त हाताळणं गरजेचं आहे आणि आमच्याकडे हे अशा रेप केसेस अनेक वेळा येतात आणि त्यांना आम्ही कसं केलं पाहिजे असं म्हणून आम्ही डॉक्टर्सचं सुद्धा एक सेशन किंवा CME घेतो की अशी केस आल्यावर तुम्ही कशी त्याला हँडल केली पाहिजे कारण ही फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे. स्त्री क्षणाची पत्नी आणि विचार करा, रावणाला 10 डोकी असतात, 10 ब्रेन्स असतात, पण स्त्री देवी जी आहे आपली देवी मा आहे तिला एकच डोकं, एकच मेंदू, पण 10 भुजा. आणि ती किती काम करते, किती तिच्या हातून घडतं आणि प्रत्येक हातामध्ये तिला एक वेगळं आयुध आणि शस्त्र दिलेलं आहे आणि तिचं कार्य किती मोठं असेल आणि तिच्यावर किती जबाबदाऱ्या आहेत हे त्याचं एक म्हणजे एक साधारण एक काय म्हणतात त्याला आपण सिम्बॉलिक आहे, ते दिसतं तुम्हाला की मला तो मराठी शब्द आठवला नाही. तर अशा तऱ्हेने हे एक देवीचं रूप आहे आणि तुम्हाला खूप आनंद वाटेल की आमचा हा जो प्री कॉन्फरन्स वर्कशॉप आहे उद्यापासून आमची 2 दिवसाची ITCमध्ये कॉन्फरन्स आहे. तर त्या कॉन्फरन्सच्या उद्घाटनाला आम्ही हा एक्झॅक्ट ॲक्ट करणार आहोत की दुर्गादेवी येऊन महिषासुराचा वध करते आणि त्याच्यानंतर दुर्गादेवीचं विकत आता जे 3 तारखेपासून आपलं घटस्थापना होणार आहे आणि नवरात्री येणार. तर हे सगळ्यांना दाखवण्यासाठी की अबला नसून सबला आहे आणि तिचे सशक्तीकरण करा. आज दुर्गामातेमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी तुमच्यामध्ये सामावली पाहिजे. तुम्ही एवढे सशक्त झाले पाहिजेत की तुमच्यासमोर येणारा प्रत्येक कुठल्याही अशा गैरवर्तणुकीचा सामना तुम्ही करता आला पाहिजे. आणि त्यासाठी आमची ब्रँड ॲम्बॅसेडर वर्ल्ड चॅम्पियन मेरी कॉम हिने आमच्यासाठी अतिशय सुंदर मेसेज दिला आहे जो आमच्या प्रत्येक प्रोग्रामला आम्ही हा मेसेज दाखवतो आणि शी इज व्हेरी हॅपी टू बी द ब्रँड ॲम्बॅसेडर विथ मुंबई ऑब्स्टेट्रिक गायनेक सोसायटी. तिने हेच सांगितलं की ती इतक्या अडचणीतून पार झाली, इतकी मोठी वर्ल्ड चॅम्पियन झाली, ती काय सहज नाही. तिच्यासाठी खूप तिला कष्ट पडले, कितीतरी गोष्टींचा सामना
बॉक्सिंगची तिची जी फील्ड आहे त्याच्यात जनरली महिला जात नाही, परंतु हिने जे काही यश संपादन केलं आहे ते ती सांगत असते की तुम्ही माझ्याकडे बघा आणि तुम्ही स्वतः इतके सबल व्हा की कुठल्याही अशा तऱ्हेने आलं तर त्याला मारायला पुढे मागे बघू नका. हा एक मेसेज संदेश तिच्या भाषणात आम्हाला मिळतो. तो भाषण आम्ही आमच्या वेबसाईटवर पण ठेवला आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं आमच्या सर्व मेंबर्समध्ये आणि जे आमचे पब्लिक अवेअरनेस करतो तिथे या महिलांमध्ये ही जागरूकता आम्ही निर्माण करतो. काही सर्वायवर्स आहेत ते सगळे पहिल्यांदा कुठे जातात, कधी तर किती महिला तर कुठेच जात नाही, अगदी गप्प राहतात, घरी राहतात, आईलाही सांगत नाहीत, मैत्रिणीलाही सांगत नाहीत आणि मग एखादी गोष्ट पुढे गेली की मग ती सर्वांच्या नजरेला येते. असं करू नका, कारण ते त्याच्यानंतर आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे येतात त्याचा पुढचा इलाज करायला. त्यासाठी आम्हाला हा संदेश सांगायचा की जर का तुमच्या बाबतीत असं काही गैर घडलं तर तुम्ही ताबडतोब बोला, आपल्या आईशी बोला, आपल्या बहिणीशी बोला, आपल्या मैत्रिणीशी बोला, पण बोला आणि सांगा आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार नोंदवा. आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पोलीस इन्स्पेक्टरना पण बोलवलं आहे. ते ह्या बाबतीतचे सगळं ज्ञान देणार आहेत, काय काय ॲप्स अवेलेबल आहेत, कुठल्या हेल्पलाईन्स अवेलेबल आहेत आणि अशा परिस्थिती आला तुम्ही तर कोणाकडे जायचं आणि त्यासाठी जर आजूबाजूला कोणी नसलं तर तुम्ही सेल्फ डिफेन्स कसा करा. सेल्फ डिफेन्स कसा करण्याची पूर्ण टीम आमच्याकडे आलेली आहे. ते तुम्हाला सेल्फ डिफेन्स जे त्यांना डेमॉन्स्ट्रेशन ते करणार आहेत आणि त्यामुळे मला तर वाटतं की इथल्या सर्व नर्सेस, स्टुडंट्स यांना एक फार चांगली एक ही मिळणार आहे. म्हणजे ड्युटीज असतात नर्सेसच्या, डॉक्टर्सच्या, सकाळी रात्री 8 आवरली 24 आवर्स म्हणजे त्या वर्किंग आवर्सला काही हे नसतो. मग आता रात्री घरी जायचं तर ह्या सर्वाचा सामना प्रत्येक स्त्रीला करावा लागणार आहे. पण असं काही जर घडलं तर तुम्ही कसं सेल्फ डिफेन्स केला ह्याचं शिक्षण मिळालं. पूर्वीच्या पास्ट प्रेसिडेंट आहेत डॉक्टर गीता बलसारकर आहे, त्या माझी सेक्रेटरी आहे. मी डॉक्टर सुवर्णा खाडेकर, मी प्रेसिडेंट आहे सध्या आणि मी नॅशनल लेवलची पण सेक्रेटरी आहे, सेक्रेटरी जनरल आहे. आणि आज इतर लेक्चर देणारे डॉक्टर नीता माळी आहेत, डॉक्टर मंदाकिनी मेघ आहेत. या सर्वांनी दोघांनी तर त्याच्यावर पुस्तकही लिहिलेलं आहे. त्यामुळे ते पुस्तक वाचूनही अतिशय सुंदर शिक्षण मिळू शकतं की ह्याबाबत आपण कशी ॲक्शन घेतो.